जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरालगत कासरवाडी रोडवरील डाके फार्म परिसरात स्वामिनी आई काशाई मातेचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। या यात्रेसाठी हजारो भाविक भक्तांनी मोठी गर्दी करत महाआरतीचे दर्शन घेतले, तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पोळ, विश्वासराव मुर्तडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीने उत्सवाला अधिकच उत्साह प्राप्त झाला। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत काशाई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष धनंजय भाऊ डाके आणि संगमनेर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ मालतीताई डाके यांनी केले। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि श्रद्धा व उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला।
दर्शनासाठी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. खरं काशी आईचे जे काही आशीर्वाद आपल्या सर्व संगमनेर तालुक्यावरती आहे, काशी आई आपल्या सर्वांना खूप खूप ताकद देण्याचं काम करते आणि दरवर्षी इथे जी यात्रा भरते ती अतिशय सुंदर नियोजन, सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने पार पडत असतात. मी यात्रा कमिटीचे खरं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप आभार मानते की तुमच्या सर्वांच्या योगदानामधनं अतिशय सुंदर अशी यात्रा ही पार पडत आहे. माझं 5वं वर्ष आहे, म्हणजे दुर्गापेक्षा 20 वर्षांनी मी अजून ज्युनियर आहे. पण माझी आई सुद्धा, म्हणजे दुर्गात्या असो किंवा माझी आई कांचनताई थोरात, हे त्यांचाही खूप विश्वास हा काशी आई मातावरती आहे. त्या दरवेळेस संगमनेरमध्ये दरवेळेस आल्या की त्या इथे येत असतात. मी आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य हे आपल्या सगळ्यांना लाभो अशी आई चरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांना खरं माझ्या मतामध्ये बाळासाहेब थोरात साहेब येणारच आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या वतीनं मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना इथे देते आणि थांबते. संगमनेर शहर आणि परिसरातील सर्व असणारी गावं यांचं श्रद्धास्थान असणारं श्री काशी आई माता ही यात्रेच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी यायला मिळतं, देवीची आरती करायला मिळते. वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण या काशी आईच्या यात्रेसाठी येत असतो. तिथे एक उत्साह असतो, एक आनंद असतो आणि त्याचं संपूर्ण नियोजन आपले माजी उपनगराध्यक्ष मान्य श्री धनंजय उर्फ भाऊ डाके, त्याचप्रमाणे आपल्या नगरसेविका सौभाग्यवती मालती डाके, त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री विमलताई डाके, त्याचप्रमाणे आमचा राम डाके आणि आमच्या सगळ्या भगिनी वंदनाताई ताजले सर्वच जण या ठिकाणी करत असतात. भाऊंचे सर्व जे सहकारी आहेत ते सुद्धा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी या उत्सवाचं संपूर्ण नियोजन करतात. खूप सुंदर अशी मांडणी या काशाईच्या संपूर्ण आरतीची केलेली असते. आजची आरती तर काही खासच होती. सर्वजण सुंदर अशी आरती या ठिकाणी सगळे गोंधळी आपले आहेत, देवीचे भक्त आहेत, खंडोबाचे भक्त आहेत. सर्वांनी ही आरती या ठिकाणी काठेबाबांनी सर्वांनी केली आणि आगळं वेगळं असं खूप सुंदर असं त्याचं नियोजन केलं जातं. काशी आईचा नैवेद्य तर बघतच राहावा. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य जसे दक्षिण भारतातल्या देवांना नैवेद्य ठेवले जातात, तसे काशी आईचे सुद्धा नैवेद्य खूप सुंदर ठेवले जातात. हा परिसर खूप स्वच्छ ठेवला जातो, खूप प्रसन्न ठेवला जातो आणि अतिशय भक्तिमय असं वातावरणात रोज भजनी मंडळी, महिला भगिनी या ठिकाणी भजन म्हणतात. अनेक उत्सव कमिटी आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं नियोजन या ठिकाणी असतं. आम्हाला येण्याची संधी मिळते आणि आमच्यासाठी खूप आम्ही वाट बघत असतो की यात्रा निश्चितपणे कधी येईल. या ठिकाणी रामनाथजी आवंद हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे काके बाबा सुद्धा भाऊंच्या पाठीमागे उपस्थित आहेत. त्यांना परमेश्वरांनी असा आवाज दिलाय, याही वयामध्ये अशी आवाजाची देणगी आणि खंडोबाची भक्ती, देवीची भक्ती ही त्यांच्यामध्ये फार भरून आहे आणि त्यामुळे ते जेव्हा आरती म्हणत असतात सर्वजण, तेव्हा आपल्याला अधिक अधिक आनंद निश्चितपणे होत असतो. मी काशी आई देवीला प्रार्थना करते की हे देवी आमच्या संगमनेरकरांना, तालुक्यातील सर्व आमच्या नागरिकांना, शहरातील नागरिकांना तू सुखी ठेव, आनंदी ठेव. कुठल्याही प्रकारचं संकट, हे हवामानाचं संकट असो किंवा कुठलंही संकट असो, हे येऊ देऊ नको. सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, सर्वांना सुखी ठेव. हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी देवीला मनपूर्वक प्रार्थना करते. उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मला सुद्धा आज काशी मातेच्या दर्शनाला येण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल सर्व कासारवाडीचे ग्रामस्थ असेल, ट्रस्टचे सदस्य असेल,
सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आपल्या खरंच एक वेगळा अनुभव मी दररोज घेत असतो. प्रत्येक दिवस एक धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती माझी होत असती आणि त्या निमित्ताने खरंच ही परंपरा आपली इथे आपल्या पूर्वजांनी चालू ठेवली. साधू संतांची भूमी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. साक्षात आज बऱ्याच जणांना काशाई मातेचा जागृत देवस्थान म्हणून आपण बघतो. आणि या माध्यमातून एक यात्रा उत्सव अतिशय उत्साह साजरा होतो. पंचक्रोशीतून लोक येतात, एक आनंदाची गोष्ट आहे. बाके साहेब त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. सगळेच त्याच्यामध्ये नियोजन ठेवत असतात. भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. त्यामुळे निश्चितच काशाई मातेला प्रार्थना करील का माता आमच्या शेतकरी बळीराजा जो आहे हा सुखी राहिला पाहिजे, आमचा कामगार महिला सगळ्या सुखी राहिला पाहिजे. त्या दृष्टीने तुमचा कृपा आशीर्वाद राहून द्या. तुझ्या भक्तांवरती तुझा आशीर्वाद राहून द्या. त्यांच्या सगळ्या मनातील मनोकामना पूर्ण होत्या अशी काशाई माताची मी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.